बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रिया नावाची गाय आजारी पडली आहे. तिच्या पोटात दुखतंय. काय झालंय तिला? तिची मित्रमंडळी तिला कशी मदत करतात आणि ती कशी बरी होते ते या गोष्टीत ऐकूया. गोष्टीचं नाव आहे काय बरं खाल्लं असेल प्रियाने. ओरिजिनल स्टोरी व्हॉट डीड प्रिया ईट बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे अन्ना डी. चित्रांकन श्रेया सेन. मराठीमध्ये अनुवाद संध्या टाकसाळे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. प्रिया म्हणजे मऊ तांबूस रंगाची गोडुली गाय. मुलांना ती फार आवडायची. ती भरपूर दूध द्यायची. रोज तिचं दूध पिऊन मुलं खुश होत असत. एके दिवशी सकाळी प्रिया उठलीच नाही. मुलांनी तिला उठवायचा प्रयत्न केला. प्रिया उठ, आम्हाला दूध हवंय. प्रिया कळवळून म्हणाली, कसं शक्य आहे, माझ्या ना पोटात खूप दुखतंय. काळजी करू नकोस, आपण प्राण्यांच्या डॉक्टरला बोलवूया, मुलं म्हणाली. डॉक्टरांनी प्रियाला नीट तपासलं. त्यांनी बरोबर क्षकिरण तपासणी यंत्रही आणलं होतं. त्यांनी प्रिया गाईच्या पोटाचा एक्सरे म्हणजेच क्षकिरणांच्या मदतीने फोटो काढला. त्या फोटोकडे बघत त्यांनी मान हलवली आणि म्हणाल्या, प्रिया केवढं प्लॅस्टिक खाल्लंयस ग तू. मी आत्ता तुला एक इंजेक्शन देते, त्यामुळे पोटात दुखायचं थांबेल. पण एक दिवस विश्रांती घ्यावी लागेल, मग बरी होशील तू. डॉक्टर गेल्यावर सगळी मुलं प्रिया गाईच्या भोवती बसली. प्लॅस्टिक ते का गं खाल्लंस तू? गाई तर हिरवं गवत खातात, मुलं म्हणाली. प्रिया म्हणाली, हिरवं गवत ते कुठे मिळतंय मला? फक्त बागेत आहे ते, आणि तिथे तर मोठी पाटी लावली आहे, गाईंना प्रवेश बंद. मग काय, जे काही कचरा पेटीत मिळेल ते आम्हाला खावं लागतं. आणि आता तुम्हीच सांगा, काय नसतं त्या कचरा पेटीत? वेफर्सची रिकामी पाकिटं, मिठाईचे कागद, बिस्किटांची वेष्टणं आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या. कचऱ्यात आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजेच फळांच्या साली, भाज्यांची देठं. पण त्या खायच्या गोष्टी प्लॅस्टिकच्या आणि इतर कचऱ्यात मिसळतात. प्रिया म्हणाली. आणि खाण्याच्या गोष्टीतून प्लॅस्टिक वेगळं काढायला आम्हाला तुमच्यासारखी बोटं नाहीत. म्हणून साली, देठं, कणसं आणि गाजराचे शेंडे या आवडत्या गोष्टींबरोबर प्लॅस्टिकही पोटात जातं. आता मुलं काळजीत पडली. सगळ्यात मोठा रवी म्हणाला, आपल्याला काहीतरी करायला हवं. काय करता येईल बरं? टीना म्हणाली. सीतूला बरीच माहिती होती. ती टीव्हीवर कायम निसर्ग रक्षणाचे कार्यक्रम बघायची. ती म्हणाली, काही शहरांमध्ये लोक त्यांचा कचरा वेगवेगळ्या रंगांच्या कचऱ्याच्या डब्यात टाकतात. ओला कचरा हिरव्या डब्यात, प्लॅस्टिक कचरा लाल डब्यात आणि इतर कोरडा कचरा निळ्या डब्यात. नितेशला ताबडतोब कृती करायला आवडायचं. त्यामुळे तो म्हणाला, चला आपण या भागात राहणाऱ्या सगळ्या लोकांना हे सांगू, म्हणजे प्रिया आणि तिच्यासारख्या इतर प्राण्यांना प्लॅस्टिक खायला लागणार नाही. झक्कास आहे कल्पना. सगळी मुलं एक साथ ओरडली. चला आजपासूनच सुरुवात करूया. आणि मुलांनी घराघरात जाऊन कचरा कसा वेगळा करायचा हे मोठ्या माणसांना शिकवायला सुरुवात केली. प्रत्येक घरात 3 रंगाचे कचऱ्याचे डबे का हवेत हे त्यांनी पटवून दिलं. कचरा वेगळा कसा करायचा हे लक्षात राहावं यासाठी त्यांनी पोस्टर्स तयार केली. कागदाचा कचरा निळ्या डब्यात टाकायचा, प्लॅस्टिकचा लाल डब्यात आणि अन्न आणि ओला कचरा यासाठी हिरवा डबा हवा. मग काय, आता कचरा कुंडी स्वच्छ आणि नेटकी दिसते. आता प्रियाही आजारी पडणार नाही. सगळेजण आनंदात आहेत, अगदी आपली पृथ्वीसुद्धा. आपल्या प्रियाला आणि तिच्यासारख्या इतर अनेक प्राण्यांना बरं वाटावं म्हणून या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पुनर्वापर म्हणजेच रियूज, पुनर्चक्रीकरण म्हणजेच रिसायकल आणि कचऱ्याची कमीत कमी निर्मिती. आवडली का गोष्ट?
तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या. यूट्यूबवर आणि इतर अनेक पॉडकास्टिंग चॅनल्सवर. आमची वेबसाईट आहे www.booksthatspeak.com. भेटूया मग पुढच्या गोष्टीमध्ये. बाय बाय. धन्यवाद.